आता एक मोठी बातमी, कोल्हापुरातून कोकणाला जाणारे रस्ते खड्ड्याने व्यापलेले आहेत आणि त्यामुळे कोकणवासीय गणपतीला या मार्गाने जात असतील तर त्यांना खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे। गगनबावडा मार्गाची तर मोठी दुरवस्था झाली असून गणपतीपूर्वी हे खड्डे बुजवावेत अशी मागणी होते। दरम्यान या रस्त्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे, त्यामुळे गणेश भक्त जर कोल्हापूरहून कोकणसाठी जाण्याचा रस्ता निवडत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा रस्ता सध्या सोयीचा नसल्याचं दिसून येते। कारण या रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांची मालिकाच आहे ती दिसून येते आणि या खड्ड्यातून वाट काढतच आहे ते कोकणपर्यंतचा टप्पा या सगळ्यांना गाठावा लागते। मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान होते, याशिवाय वेळसुद्धा मोठा जात असल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाल्याचं दिसून येते। या ठिकाणी पाहायला गेलं तर ह्या खड्ड्यांचं स्वरूप आपल्याला लक्षात येईल। मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, रस्ता आहे तो पूर्णपणे उकडलेला आहे। कोल्हापूर ते कळे इथपर्यंतचाच रस्ता कसा तरी आहे तो सुरळीत आहे, तिथून मात्र पुढं या ठिकाणी खड्ड्यांची मोठी मालिका आहे आणि या अशा मालिकेतूनच वाट काढत आहेत ते वाहनधारकांना जावं लागतं। काही वाहनधारक आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासुद्धा या निमित्तानं प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। आणि एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या खड्ड्यांच्यामुळं वाहनांचं मोठं नुकसान होत असल्याचं दृश्य आहे ते आपल्याला दिसून येते आणि त्यातूनच वाहनधारक त्रस्त होत आहे, ते वाट काढत रस्ता शोधत आहे ते पुढे जाताना आपल्याला दिसून येतात आणि या रस्त्यांची तातडीनं डागडुजी करावी अशा पद्धतीची अपेक्षा आहे इथले वाहनधारक करताना पाहायला मिळतात। कोकणसाठीचा हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण फोंडा घाट सध्या बंद आहे आणि फोंडा घाटानंतर सगळ्या प्रामुख्यानं पाहायला गेलं तर हा रस्ता जवळचा कोकणासाठीचा असतो आणि करूळ घाटमार्गे हा रस्ता खाली कोकणामध्ये उतरतो। मात्र या ठिकाणी मोठमोठे खड्डे असल्यामुळे यातून वाट काढतच आहे ते वाहनधारकांना त्रास सहन करतच पुढचा प्रवास करावा लागतो आणि त्यामुळे हा जर रस्ता कोकणवासीय कोल्हापुरातून कोकणासाठी जाण्यासाठी निवडत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा रस्ता सोयीस्कर नाही, तो खड्ड्यांनी भरलेला असाच आहे आणि त्यामुळे प्रशासन याकडे सुद्धा आता लक्ष देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाळेसर, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। खड्ड्यामुळे त्रास होतोय, गाडींची कामं निघतात, कंबरेला त्रास होतोय आणि आता गणपतीच्या आधी तरी हे खड्डे मुदवावे अशी अपेक्षा प्रशासनानं, एवढी अपेक्षा आमची। काय काय त्रास सहन करावा लागतो? काय पावसातनं खड्डे ओळखत नाहीत, पाणी आहे काय खड्डे आहे असं सगळं हेच आहे सगळं, म्हणजे खड्ड्यातनं रस्ता आहे काय खड्डा आहे ओळखत नाही। हा रस्ता कोल्हापूर ते गगनबावडा हा रस्ता आहे आणि याच्यावरती खड्डे पडलेले आहेत आणि चुकीच्या मार्गाने याचं खड्ड्याची जे दुरुस्ती झालेली होती ती चुकीच्या मार्गाने झालेली आहे आणि निम्म्या पावसाचं ही सगळी पूर्ण हे केलेलं आहे याचं आणि खड्डे पडल्यामुळे लोकांना याचा त्रास भयंकर होतोय आणि ते कुणाला सांगणार, कोण ऐकणार? या मतदारसंघातील आमदार किंवा जे काय असतील त्यांनी याच्याकडे लक्ष देऊन त्यांनी लवकरात लवकर लोकांच्या या त्रासापासून मुक्तता करावी अशी सगळ्या लोकांची इच्छा आहे। खड्ड्यात आता एवढे त्रास होत आहेत का ह्याच्यापासून बावड्यापासून काय सांगू शकत नाही, एवढी गाडीची पण हालत होते बेकार आहे। जरा प्रशासनाने जरा याच्यावर लक्ष देऊन जरा काम केलं पाहिजे। नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास खडतर झालेला आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून बांधकाम विभागानं हा रस्ता नव्यानं तयार केला, मात्र अवघ्या महिन्याभरात या रस्त्यावर खड्डे पडल्यानं या रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा उघड झालेला आहे। अधिकारी आणि ठेकेदार यांच्या अभद्र युतीमुळे उघडलेला हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी साधू महंतांसह प्रवाशांनी केलेली आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग अशी ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांना आणि साधू महंतांना या खड्डेमय रस्त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतोय। 2 वर्षांपूर्वी पेगलवाडी ते तळेगाव या अवघ्या 3.5 किलोमीटरचा रस्ता नूतनीकरणासाठी 5 कोटी रुपयांचा निधी खर्च करून देखील रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहे आणि त्यामुळे या रस्त्यांवरून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसह साधू महंतांनी आणि स्थानिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये देशभरातून पर्यटक आणि भाविक दर्शनासाठी येत असतात, मात्र नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला जाणारा हा एकमेव रस्ता आहे। मात्र या एकमेव रस्त्याची कशा प्रकारे दुरावस्था झाली आहे ते आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। माझ्या मागच्या बाजूला हा नाशिक त्र्यंबक रस्ता आहे आणि या नाशिक त्र्यंबक रस्त्यावरती अशा प्रकारे मोठमोठे खड्डे पडलेले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आणि विशेषतः भाविकांना या खड्ड्यांचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। अनेक वाहनं या खड्ड्यांमुळे पंक्चर होत आहे
अनेक वाहनांचं नुकसान या खड्ड्यांमुळे होतं. ही जर दृश्य बघितली तर त्यामध्ये खड्डे किती भयंकर आहे हे आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळेल. आपण काही पर्यटक या मार्गावरून वाहनं चालवणारे काही दुचाकीवाले आहे, पहिले त्यांच्याशी बोलूया. काय त्रास होतो, किती खड्डे या रस्त्यावर आहे? अहो मेन रोड आहे हा, त्र्यंबकेश्वर देवस्थानचा रस्ता आहे हा. रस्ता असला पाहिजे. कुंभमेळा येणार आहे आपल्याकडं. हां, रस्ते चांगले पाहिजे ना, भाविक लोक येतात इथं. आमचे रस्ते एकदम टकाटक पाहिजे. काय त्रास होतो? त्रास होतो म्हणजे गाडी आमचे टायर वेअर पार जाम झाले, पर सोपक सुद्धा जाम जाऊन जातं. दररोज येणं जाणं आहे आमचं. आम्ही खुद रहिवासी इथले आहेत. दररोजचा त्रास सहन करतो आम्ही. दररोजचा त्रास त्यांना सहन करावा लागतोय. आणखी काही चारचाकी वाहनधारक आपल्याबरोबर आहे. काय त्रास होतो या रस्त्यामुळे आणि कधीपासून असे खड्डे? खूप त्रास होतोय सर. आणि हा रस्ता 4.5 कोटीचा पैना फाटा ते ब्रह्मवॅलीपर्यंत 4.5 कोटीचा रस्ता 4 महिन्यामध्येच धुवून गेलेला आहे. आणि खूप अपघात पण झालेले आहे आणि पर्यटकांना पण खूप त्रास होतो या रस्त्याचा. आणि ग्रामस्थांनी वारंवार ते PWDला भेटले आणि निवेदन दिले तरी पण कुठलीही दखल नाही घेते. आणि स्थानिक आमदारांचं पण लक्ष नाही आहे इथे. आपण बघतोय या त्र्यंबक रस्त्यावरून प्रवास करणारे हे प्रवासी आहे. काही स्थानिक नागरिक आहे ज्यांच्याशी आपण बोललो. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 4.5 कोटी रुपयांचा हा रस्ता आहे, मात्र एकाच पावसामध्ये हा रस्ता धुवून गेलेला आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं ह्या सगळ्या रस्त्यावरती खड्ड्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय. ठिकठिकाणी अशा पद्धतीने मोठमोठे खड्ड्याचे पॅचेस पडलेले आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती हे चित्र बघितल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच या सगळ्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांची आणि स्थानिकांची हीच मागणी आहे की हा पर्यटन स्थळाला जोडणारा रस्ता आहे, त्र्यंबकेश्वराच्या मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे आणि त्यामुळे हा रस्ता लवकर दुरुस्त व्हावा अशा प्रकारची मागणी या परिसरातल्या नागरिकांची आणि या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, त्र्यंबकेश्वर. आरबी काकड नावाच्या एजन्सीने ते काम केलेलं आहे. त्याचं काम अजून लाईव्ह आहे. फायनल बिल त्याला आपण दिलेलं नाही. त्याच्याकडनं दोष दायित्व म्हणजे कामच ऑनगोईंग असल्यामुळे त्या लांबीतले खड्डे आपण त्याच्याकडनं भरून घेतो आहे आत्ता. आणि लवकरच ते कंटिन्युअस काम चालू आहे. रोज त्याचं जे खड्डेही भरतो आहे आणि मशिनरी सगळी त्याच्या जागेवर आहे. साधारण 8 ते 10 दिवसात पूर्ण रस्ता पूर्ववत करण्याचा डिपार्टमेंटचा प्रयत्न आहे.